नमस्कार, स्वागत आहे आपलं कुक विथ यू या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार, भरपूर स्त्रियांचा हा प्रश्न असतो की मुलांना डोसा हवा असतो, टाइम तो बिघडतो, कधी तो तव्यावर उठतच नाही, तो त्याला स्टिक होऊन बसतो। कधी असं होतं की बॅटर वगैरे बनतं, पण त्याचा जेव्हा आपण डोसा करायला जाऊ तेव्हा ते बरोबर कडक होत हवा असतो तसा डोसाचं बॅटर आपलं बनत नाही। तर त्याचे टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्यवस्थित हा आपला व्हिडिओ पहा आणि अशा प्रकारे तुम्ही डोस्याचं बॅटर तयार करा, बघा तुमचा डोसा कधीसुद्धा चुकणार नाही। तर चला आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। तर हे आहेत आपले इन्ग्रेडियंट्स, हे आहेत आपले राशनचे तांदूळ आणि ही आहे उडदाची डाळ। तर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये सांगू, तुम्हाला जर मिळत असतील तर उकडी तांदूळ तुम्ही घ्या। उकडीचे तांदूळ तुम्ही याच्या जागी, राशनच्या तांदळाच्या जागी तुम्ही घ्या। त्यामध्ये फक्त थोडंसं तुम्हाला परफेक्ट बनतो तो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काळजी करायचं कारण नाही, पण घरोघरी आपल्याकडे राशनचे तांदूळ असतातच। साधारण मी तुम्हाला त्या जागेचं बोलते आहे जिथे आमच्याकडे हमखास सगळ्यांच्या घरी राशनचे तांदूळ असतात आणि ते सगळे इडली, डोसा सगळ्या गोष्टी बनवण्यासाठीच राशनचे तांदूळ आपण आमच्याकडे वापरतात। तर त्यामुळे मी असं गृहीत धरून चालते की तुमच्या सगळ्यांकडे राशनचा तांदूळ आहे। तर राशनच्या तांदूळने सुद्धा परफेक्ट डोसा कसा बनवायचा, डोसाचं बॅटर कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। हा आपण मापासाठी ही वाटी आपण वापरणार आहोत, ठीक आहे। तर मी ही वाटी घेतली आहे माझ्या हिशोबाने, माप सेम राहील। या जागी तुम्ही ग्लास घेऊ शकता, या जागी तुमच्या घरी माणसं जास्त असतील तुम्ही छोटा पातेला घेऊ शकता, याच जागी तुम्ही कुठल्याही गोष्टीचा वापर करू शकता, फक्त माप मात्र मी जे सांगते तेच हवं, ओके। तर चला मी तुम्हाला याचं माप सांगते। हे ते भांडं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं पीठ भिजवायचं आहे। वाटी असू द्या, ग्लास असू द्या, किंवा तुम्ही घेतलेलं कुठलंही पातेलं असू द्या, जेवढं तुम्ही फर्स्ट भरलेलं आहे तेवढंच तुम्ही दुसऱ्या पण वाट्या यामध्ये पडल्या पाहिजेत। हे बघा 2, हे 3, तर 3 माप तांदळाचे। एवढासा तांदूळ राहिला आहे माझा, तर ते काय करायचं आता, कशाला वापस घेऊ, याच्यातच टाकून देते, नाही करायचं। तांदळाने तुमच्या डोसाच्या कडकपणावर असर पडतो। तांदूळ जास्त झालं डोसा जास्त कडक होणार, तांदूळ कमी झालं तर डोसा तव्याला चिटकणार, त्यामुळे एवढाच घ्या, ओके। उडदाची डाळ मात्र तुम्ही 3 वाट्या, जर उडदाची डाळ ही बरोबर तांदळाच्या वाटी एवढीच 1 वाटीच तुम्हाला घ्यायची आहे। घेतली, उरू द्या, काय हरकत नाही, वापस ठेवून द्या, पण याच्यामध्ये टाकू नका। माप लक्षात ठेवा, 3:1। 3 पातेले तुम्ही तांदूळ घेतलंय, 1 पातेला तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि बरोबर जेवढं तुम्ही तांदूळ घेतलं आहे तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे। हे एक रेशो तुम्ही बरोबर लक्षात ठेवा। मेथीदाणा, आणि याच्यापेक्षाही एकदम इम्पॉर्टंट असा एक इन्ग्रेडियंट्स आहे, तो मी जेव्हा आपण याला कुटण्याची वेळ येईल तेव्हा आपण करून घेऊ। सगळ्यात आधी अशा प्रकारे तुम्हाला हे तांदूळ, आपलं हे मिक्सचर जे आहे धुवून घ्यायचं आहे, म्हणजे खूप जास्त पाणी मी याच्यात टाकलेलं नाही आहे। या आता हा आपण सकाळी भिजवत आहे, समजा रविवारी मला डोसा करायचा आहे, तर मग मी हे पीठ शनिवारी सकाळी धुवून भिजू घालते, त्यानंतर संध्याकाळी त्याला कुटून ठेवते। कुटून झाकून, मीठ घालायचं नाही, काही करायचं नाही, कुटून झाकून ठेवायचं। कुटून झाकून ठेवल्यानंतर याला दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आपण डोसे करायला याचा उपयोग करायचा। तर चला आपण याला आता संध्याकाळपर्यंत ठेवूया। 1 दिवस भिजवलेले आपले तांदूळ आहेत। आता ह्याला मध्ये काढण्यासाठी हे करताय तेव्हा त्यावेळेस मोजून बस, म्हणजे हा जो रेशो आहे आपला 3+1, त्याला फक्त एवढेच पोहे तुम्ही टाकणं गरजेचं आहे। आणि हे जाड पोहे आहेत, पातळ पोहे नाही आहेत, हे तुम्ही टाकायचं आहे आणि ह्याला 10 मिनटं बाजूला ठेवून मग मिक्सीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे। आता हे आपण पीठ घेतोय,
याच्यामध्ये 10-15 मिनटं आपण हे पोहे भिजू घातलेले आहेत, ते चांगले भिजलेले आहेत. आता आपण जेवढं पाणी येतं याच्यात तेवढ्या पाण्याने आपण ते घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण मेथ्या पण टाकलेल्या आहेत आणि आपण याला मिक्सी करून घेऊ. प्रकारे हे आपल्याला पीठ व्यवस्थित करून घ्यायचं आहे. थोडंसं खडबड आपल्याला पीठ ठेवायचं आहे. याच्यात पाणी टाकायची तुम्हाला काही गरज नाही. तुम्ही जर जेवढ्यात भिजू घातलं तेवढं पाणी तुम्हाला नाही पुरलं तर वरचं टाका. शक्यतो तर आपण जेव्हा डोसा बनवतो तेव्हा त्याचं पाणी आपल्याला उरतं. आणखी ठेवते मी असं सगळं करून घेते. कसं करायचं सांगते तुम्हाला. घ्यायचं. ओके, आता याच्यात जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी आपल्याला सफिशियंट आहे. हे बघा, त्यामुळं भरपूर पाणी उरतं आपलं. आणि याला धुवून घ्यायचं नाही, काही नाही करायचं. आपण फक्त 1 दिवसच केलेलं आहे, त्याला भिजवलेलं आहे दिवसभरच. त्यामुळे त्याला धुवून वगैरे घेण्याच्या फंद्यामध्ये पडायचं नाही. आता याच्यामध्ये व्यवस्थित पाणी आहे, तुम्हाला दिसतंय का? हे बघा, बस झालं, एवढं पाणी इनफ झालं. ठीक आहे, एवढ्यातच आता आपल्याला त्याला मिक्सी करून घ्यायचं. आता मी सगळं मिक्सी करून घेते. हे बघा, हे आपलं पीठ रेडी आहे. ओके, मी तुम्हाला दाखवते पाणी किती उरलं आहे. आपण मुळातच हे बघा टाकताना पाणी कमीच टाकलं होतं, तर एवढं पाणी तरीसुद्धा उरलं आहे. त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवा. तर आता आपण याला डोसा करायची तयारी. हा आपण मीठ टाकलं. हे मीठ मी खडे मीठ मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. आपल्या स्वादानुसार मीठ टाका तुम्ही. करून घेऊया. याच्यात आता आणखीन थोडं पाणी लागतंय. तर ह्यावेळेस जे पाणी तुम्हाला मिक्स करायचं आहे ते साधं पाणी, आपलं प्यायचं पाणी मिक्स करा. हे 1 पळी पाणी आपण टाकलेलं आहे, मिक्स करून घेऊया. आणखीन एक अर्धा पळी पाणी आपण टाकलेलं आहे. थोडंसं आणखीन अर्धा पळी पाणी आपल्याला लागणार आहे. हे बघा, असं हे पीठ असायला हवं. टोटल आपण 3 पळी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण याचे डोसे करायला घेऊया. हा आपला डोसाचा तवा आपण गरम करायला ठेवलाय. मी तुम्हाला पिठाचे डोसे यासाठी करून दाखवते की तुम्हाला कळलं पाहिजे की या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला तुमचे कसे डोसे होतील. नुसतं पीठ दाखवून काही फायदा नाही, ते पिठाचे डोसे पण दाखवायला पाहिजेत. त्यामुळं मी आता हे तुम्हाला करून दाखवत आहे. डोसा तवा हा आपला गरम झाला आहे. आता याच्यात आपण टाकूया तूप, लोणी, काहीही तुम्ही वापरू शकता. आणि हे तेल तुम्हाला पूर्णपणे हे तेल पूर्णपणे उडून जाऊ द्यायचं आहे तुम्हाला. हे बघा, असं तुम्हाला पूर्णपणे हे तेल उडून जाऊ द्यायचं आहे. आता हे तेल पूर्णपणे उडून गेलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे डोसा. हा आपला तवा तयार आहे. गॅस आपला कमी आहे. हा आपला सुंदरसा डोसा तवा तयार झालेला आहे. त्याच्यावर आपण डोस्याची पावडर टाकलेली आहे. ती कशी बनवायची मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगते. पण ही पावडर खूप टेस्टी असते, एकदम छान लागते डोस्यासोबत. तुम्ही एकदम घाईमध्ये आहात, डोस्याचं बॅटर तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे चटणी नाही आहे, सांबार नाही आहे, काहीही जर नसलं तरी तुम्ही फक्त हे पावडर त्याच्यावर टाकून तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. हे बघा, असं जेव्हा एका बाजूनी निघायला सुरू होतं तेव्हा हा तुमचा डोसा तयार आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्ही हा डोसा भाजला गेला नाही पाहिजे. तर आपण हा काढून घ्यायचा. तर हा तेवढाच क्रिस्पी आणि तेवढाच सॉफ्ट असा डोसा आपला तयार आहे. परत एकदा लक्षात घ्या, तवा एकदम गरम असला पाहिजे. परत आपण डोस्याचं बॅटर घेतलंय, ते टाकलंय. टाकल्यानंतर तुरंत आपल्याला त्याला पसरवायचं आणि गोल 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 पसरवायचं आहे. समजा कधी कधी तुम्ही शिकताना असं तुमचं कुठला तरी एक भाग सुटला जातो किंवा मिक्स होतो, तर घाबरायचं काही कारण नाही. हे उरलेलं जे बॅटर आहे तिथं टाकायचं आणि ते एकत्र करून टाकायचं. हॉटेलमधले लोक असेच करतात. याच्यावर आता आपली डोस्याची चटणी टाकायची. ओके, हे बघा, हे आता उठायला सुरू झालं आहे. बघू आपण आणखीन एखाद्या ठिकाणावरून उठू देऊ याला आणि आपण पूर्ण तयार. हे बघा, ह्या साईडनं पण उठलं आहे हे. तर आता आपण याला काढून घ्यायचं.
बघितलं किती क्रिस्पी आहे, हे बघा किती क्रिस्पी आहे पण तरी मऊ आहे. ओके, तुम्ही एकदा हा डोसा करून पहा. आपण बनवलेलं डोसाचं बॅटर आणि त्या डोसाच्या बॅटरपासून बनवलेले हेच गरमागरम डोसे, ज्यामध्ये आपण डोस्याची चटणी टाकलेली आहे. रेसिपी कशी वाटली जरूर ट्राय करून आम्हाला सांगा आणि मला काही अभिप्राय द्यायचे असतील तर कमेंटमध्ये जरूर द्या. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हे आहे त्यामुळे तुम्ही ते करू शकता आणि बाजूला बटन प्रेस करा, ज्या बटननी तुम्हाला आमचे व्हिडिओ जेव्हाही येतील तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आमच्या कुक विथ यू या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या रेसिपीज पाहिल्याबद्दल धन्यवाद.